नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि सध्या मी एका खूप भारी ठिकाणी म्हणजे ऐतिहासिक ठिकाणी आहे आणि ते ऐतिहासिक ठिकाण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली माझ्या मागे एक्झॅक्टली भीमा नदी आहे आणि भीमा नदीच्या खोऱ्यावर म्हणजे अगदी काठावर मी सध्या उभा आहे. आणि आजचा दिवस पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 2 दिवसानंतर याच ठिकाणी महाराष्ट्रातली खूप पब्लिक इकडे जमा होते आणि त्यासाठीच आता इथं वातावरण पण तसं आहे. म्हणजे आजूबाजूला सगळे टेंट लागलेत, पोलीस प्रोटेक्शन खूप आहे. तर मी आहे भीमा कोरेगाव या गावामध्ये. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातलं हे गाव आहे. भीमा कोरेगाव हे गाव आहे आणि तिथं मी सध्या उभा आहे. का उभा आहे तर या ठिकाणी 208 वर्षापूर्वी एक लढाई लढली गेली होती इंग्रजांमध्ये आणि पेशव्यांमध्ये. म्हणजे मराठा साम्राज्याच्या विरोधात इंग्रज लढले होते आणि ती लढाई इंग्रजांनी जिंकली होती. आणि त्याच लढाईचं एक ग्लोरिफिकेशन म्हणून हा दिन सेलिब्रेट केला जातो. म्हणजे शौर्य दिन असा हा दिवस साजरा केला जातो 1 जानेवारी दिवशी. पण लोकांच्या मनामध्ये या लढाईविषयी आणि या दिवसाचं जे काही औचित्य साधून इथं सेलिब्रेशन केलं जातं त्याच्याविषयी गैरसमज आहे. आणि तेच गैरसमज दूर करण्यासाठी मी आजचा हा विशेष व्लॉग बनवणार आहे. म्हणजे भीमा कोरेगाव जे काही बॅटल आहे ते बॅटल 208 वर्षापूर्वी झालं. तर ते का झालं आणि ते झाल्यानंतर ज्यांनी ते लढलं म्हणजे जे महार सैनिक होते, महार रेजिमेंट जी इंग्रजांची एक फोर्स होती, त्या रेजिमेंटमध्ये 500 जे महार सैनिक होते ते मराठा साम्राज्यातल्या 28,000 सैनिकांविरुद्ध लढले होते. आणि ती लढाई इंग्रजांनी जिंकली होती आणि त्यानंतर इंग्रजांनी ती लढाई पुढची 100 वर्ष खूप ग्लोरिफाय करून दाखवली होती. आणि असा एक वाद निर्माण केला होता की असा समज इंग्रजांनी निर्माण केला होता की ही जाती आणि जातीच्या विरोधात लढाई लढली गेली होती. आणि तेच मग नंतर पॅटर्न पुढे वाढत गेला. पण त्याच्या पुढे काय झालं हे सगळं मी आजच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो चला मग या व्लॉगची आपण इथं सुरुवात करूया. एक्झॅक्टली काय झालं होतं हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यावेळी मराठा साम्राज्य जे होतं त्या मराठा साम्राज्यामध्ये जे प्रशासक होते, जे पूर्ण सेनापती होते ते पेशवे होते. आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी या मराठा साम्राज्याचं नेतृत्व केलं होतं. आणि मराठा साम्राज्य जे भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये पसरलेलं होतं, त्याच्यामध्ये मग बडोद्याचे गायकवाड होते, इंदोरचे मल्हारराव होळकर होते आणि नागपूरचे म्हणजे आपले भोसले होते आणि पुण्यातले पेशवे, असं सगळ्यांचं मिळून जे मराठा साम्राज्य होतं ते मराठा साम्राज्य थोडं थोडं आता विखुरलेलं होतं. त्याच्यामध्ये इंग्रजांनी फूट पाडली होती. फक्त जे पुण्याचं पेशवे घराणं जे होतं म्हणजे मराठा साम्राज्याचं जे राजधानी समजली होती, ते पेशवे जे होते ते इंग्रजांच्या अजूनही आधिपत्याखाली येण्यास तयार नव्हते. आणि त्यासाठीच ही लढाई लढली गेली होती भीमा कोरेगाव या ठिकाणी. म्हणजे पेशव्यांना नामोहरण करून या भारताच्या या भागावर इंग्रजांना पूर्ण कब्जा मिळवायचा होता. एकतर महार जे काही लोक होते ते पण भारताचेच होते आणि मराठा साम्राज्य जे होतं म्हणजे त्यावेळी ते पेशवे चालवायचे. तर पेशवेही महाराष्ट्राचे आणि भारताचेच होते. मग आपल्याच लोकांच्या मध्ये ही लढाई झाली आणि ती लढाई इंग्रजांनी आपल्यालाच हरवलं. तरी सुद्धा हा दिवस विशेष कसा हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. हा जो काही दिवस इथे सेलिब्रेट केला जातो तो एक युनिटीचं प्रतीक म्हणजे एकतेचं प्रतीक, एक शौर्याचं प्रतीक म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्या काळामध्ये मराठा साम्राज्यामध्ये म्हणजे पेशवे नेतृत्व करायचे मराठा साम्राज्याचे. आणि 1800च्या त्या काळामध्ये खूप जातीयवाद महाराष्ट्रामध्ये वाढलेला होता आणि जे दलित समाजाचे काही घटक होते त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जात होते. त्या काळातले जे काही तथाकथित उच्चवर्णीय लोक होते त्यांच्याकडून मोस्टली या दलित समाजावर अन्याय केला जात होता. आणि तेच दलित म्हणजे कोण तर महार समाजाचे जे काही घटक होते ते समाजाचे घटक, त्या घटकांना इंग्रजांनी जवळ केलं. महार समाजाचे लोक होते ते इंग्रजांकडे गेले आणि इंग्रजांनी काय केलं की त्यांना थोडं आपल्या जवळ केलं आणि त्यांना भडकवलं की हे लोक तुम्हाला जर जवळ करत नसतील तर तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला आम्ही चांगलं एज्युकेशन देऊ, तुम्हाला नोकऱ्या देऊ. आणि तसंच इंग्रजांनी केलं आणि एक महार रेजिमेंट त्यांनी प्रस्थापित केली. त्यामध्ये महार रेजिमेंटमध्ये महार समाजातील लोकांना त्यांनी चांगलं एज्युकेशन दिलं, त्यांना ट्रेनिंग दिलं. आणि ती जी काही लढाई इथं झाली होती त्या लढाईमध्ये जे काही सोल्जर्स लढले होते त्यांना एक चांगलं ट्रेनिंग दिलं गेलं होतं, चांगले इक्विपमेंट त्यांच्याकडे होते. त्याच्यामुळे 28,000 लोकांच्या विरोधात म्हणजे 28,000 जे मराठा समाजातले सैनिक होते त्यांच्या विरोधात हे फक्त 500 लोक लढले आणि ती लढाई इथं त्यांनी जिंकली होती. म्हणजे काय तर इंग्रजांनी त्यांचं संपूर्ण जे काही साम्राज्य जगभरामध्ये उभारलेलं होतं ते साम्राज्य या एकाच गोष्टीवर उभारलं होतं की
तोडा आणि फोडा आणि राज्य करा. आणि हीच नीती इंग्रजांनी महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्याला हरवण्यासाठी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या दलितांना आणि इथले जो काही पिछडा वर्ग होता त्यांना न्याय दिलाय, इंग्रजांनी नाही दिलाय. म्हणजे इंग्रज भलेही महार लोकांना सोबत घेऊन ही लढाई लढले, पण त्याच्यानंतर ही लढाई जिंकल्यानंतर त्यांनी महार समाजाला किंवा इथल्या दलित समाजाला जवळ केलं नाही. म्हणजे काही वर्षानंतर ही जी काही महार रेजिमेंट होती ही इंग्रजांनी बंद सुद्धा केलेली होती. दुसऱ्या महायुद्धात त्यांना परत गरज लागली या लोकांची, त्यामुळे त्यांनी परत ही स्थापना केली. पण त्यानंतरही ही महार रेजिमेंट बंद करण्यात आली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विरोधात ते बोलायला लागले की महार रेजिमेंट तुम्ही परत चालू करा, कारण इंग्रज सांगायचे की ही वॉरियर रेस नाही आहे, असं त्यांचं मत होतं. आणि त्याच्यामुळं त्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर इथं येऊन भेट सुद्धा दिली होती की महार समाज हा पहिल्यापासून शौर्य समाज आहे, लढवय्या समाज आहे, आणि त्याला तुम्ही परत ही महार रेजिमेंट तुमच्या ब्रिटिश सरकारमध्ये चालू करा, त्यांच्या सैन्यात चालू करा, अशी विनंती केली. आणि नंतर ती परत इंग्रजांनी चालू सुद्धा केली. आणि ती आज देखील आपल्या भारतीय लष्करामध्ये, सैन्य दलामध्ये महार रेजिमेंट आहे आणि खूप शौर्य दाखवणारी रेजिमेंट आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की इंग्रजांनी कधीच अपलिफ्टमेंट या समाजाला दिली नाही, या समाजाला कधीच मोठं केलं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला वर आणलंय, संविधानाने या समाजाला चांगले अधिकार दिलेले आहेत. सो लोकांच्या मनामध्ये हे गैरसमज असतात की इंग्रजांनी या समाजाला म्हणजे दलित समाजाला खूप चांगली चालना दिली, त्यांना वर आणलं, तर हे साप चुकीचं आहे. सो आत्ता सुद्धा हीच घटना घडते की आत्ताचे जे काही पॉलिटिशियन्स आहेत ते काय करतात की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी या प्रतीकांचा उपयोग केला जातो. म्हणजे 2018 मध्ये याच ठिकाणी एक मोठी दंगल झालेली होती आणि त्या दंगलीमध्ये हाच पॉईंट उचलला गेला होता की एका समाजाच्या विरोधात दुसऱ्या समाजाला भडकवलं गेलं होतं. आणि त्या गोष्टीतून त्या पॉलिटिशियन्सचा काहीतरी स्वार्थ असतो आणि तो स्वार्थ त्यांनी साधलेला होता. त्यावेळीची जी काही निवडणूक असेल किंवा त्यांना काहीतरी त्या गोष्टीतून स्वार्थ साधायचा असेल तो त्यांनी मिळवलेला होता. त्रास हा मात्र फक्त सामान्य लोकांना झालेला होता, कारण ही जी काही प्रतीकं आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आहे, ते एकतेचं प्रतीक आहे. संविधान जे आहे ते म्हणतं की नेशन बिल्ड करण्याचं एक प्रतीक आहे. सो प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ही जी काही लढाई होती ती कुठल्याही जातीच्या विरोधात द्वेष पसरवणारी लढाई नव्हती, ती शौर्याची लढाई होती, ती एकतेची लढाई होती. आणि आत्ता सुद्धा आपण हीच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कारण कुठलाही आत्ताचा जो काही भारतातला समाज आहे, महाराष्ट्रातला समाज आहे, तो एकमेकांचा विरोधातला समाज नाही आहे, कोणाचा द्वेष निर्माण करणारा समाज नाही आहे. आणि असंच समोर गेलं पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. 1 तारखेला इथं तुम्ही येऊ शकता आणि या शौर्य दिनामध्ये सहभागी होऊन तुमचे सुद्धा फोटो मला शेअर करू शकता. त्यासाठी RJ अक्की हे माझं इंस्टाग्राम पेज आहे आणि RJ अक्षय हे माझं फेसबुकचं पेज आहे, तिकडे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. सो आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.